नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाचे 1500 प्रश्नसंच पाहणार आहोत. हे सर्व प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती तसेच मुंबई उच्च न्यायालय भरती इत्यादी आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण असतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न विचारण्यात आला आहे, भारतात येणारी पहिली युरोपियन सत्ता कोणती होती? तर भारतामध्ये सर्वप्रथम पोर्तुगीज हे आले होते. पोर्तुगीजांचा वास्को द गामा हा खलाशी भारतामध्ये सर्वप्रथम आला होता. वास्को द गामा. आणि हा खलाशी 1498 मध्ये भारतामध्ये आला. त्याने कुठे? कालिकत बंदरामध्ये आपले पहिले पाऊल ठेवले. कालिकत बंदर. कालिकत येथील झामोरिन या राजाने पोर्तुगीज खलाशी वास्को द गामाचे स्वागत केले. दुसरा प्रश्न, वास्को द गामा भारतात कोणत्या वर्षी आला होता? तर हा 1498 मध्ये भारतामध्ये आला होता. हे लक्षात ठेवायचं आहे. सतीप्रथा बंदी कायदा 1819 कोणी केला? तर तेव्हा गव्हर्नर जनरल होते लॉर्ड विल्यम बेटिंग यांनीच सतीप्रथा बंदी हा कायदा केला. यामध्ये किंवा हा कायदा करण्यामागे राजा राम मोहन राय यांचे पण महत्त्वपूर्ण योगदान आहे. राजा राम मोहन रॉय. त्यानंतर पुढचा प्रश्न, इंग्रजी शिक्षणाचे जनक कोणाला मानतात? लॉर्ड मेकॉले याला इंग्रजी शिक्षणाचे जनक असे मानले जाते. भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली? तर 1853 मध्ये भारतामध्ये रेल्वेची सुरुवात झाली. आणि तेव्हा गव्हर्नर जनरल होते लॉर्ड डलहौसी. याच्याच काळामध्ये भारतामध्ये रेल्वेची सुरुवात झाली. लॉर्ड डलहौसीनेच भारतामध्ये संस्थाने खालसा करण्याचे धोरण राबवले होते. यानुसार सातारा हे पहिले संस्थान खालसा केले होते. त्यानंतर संस्थाने खालसा धोरण कोणी राबवले? तर लॉर्ड डलहौसी यांनीच संस्थाने खालसा करण्याचे धोरण राबवले. 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर तेव्हा लॉर्ड कॅनिंग हा भारताचा गव्हर्नर जनरल होता. कानपूरमध्ये उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर कानपूरमध्ये नानासाहेब पेशवे यांनी उठावाचे नेतृत्व केले. तर तात्या टोपे हे नानासाहेब पेशवे यांचे सेनापती होते. बंगालची फाळणी कधी झाली? तर 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली लॉर्ड कॅनिंगच्या काळामध्ये. लॉर्ड कॅनिंग. त्यानंतर मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली? तर ढाका येथे मुस्लिम लीगची स्थापना झाली. आणि मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष होते आगा खान. आगा खान. आता ढाका हे ठिकाण हे काय? बांगलादेशमध्ये आहे. बांगलादेश. आणि मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली असे विचारल्यास ती झाली 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली. पुढचा प्रश्न, काँग्रेसचे मवाळ आणि जहाल हे दोन गट कोणत्या अधिवेशनामध्ये वेगळे झाले? तर हे 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये दोन्ही गट वेगळे झाले. पुढचा प्रश्न, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा कोणी दिली? तर ही घोषणा लोकमान्य टिळक यांनी दिली. लोकमान्य टिळक यांनी केशरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू केली. तसेच लोकमान्य टिळकांनी शिव जयंती व गणेशोत्सव हे दोन सण पण सुरू केले. होमरूळ लीगची स्थापना भारतात कोणी केली? तर लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांनी भारतामध्ये होमरूळ लीगची स्थापना केली. पुढचा प्रश्न, गदर पक्षाचे संस्थापक कोण होते? तर गदर पक्षाचे संस्थापक हे सोहनसिंग भाकना. सोहनसिंग भाकना हे होते. पण जे मुख्य नेते होते ते होते लाला हरदयाळ. लाला हरदयाळ यांनीच गदर पक्षाच्या नावाने गदर नावाचे एक वृत्तपत्र पण सुरू केले होते. वृत्तपत्र. तसेच गदर पक्षाची स्थापना ही 1913 मध्ये करण्यात आली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या दिवशी झाले? तर हे हत्याकांड 13 एप्रिल 1919 या दिवशी झाले होते. ते कुठे? तर पंजाब मधील अमृतसर या शहरामध्ये. अमृतसर यामध्ये एकूण 400 लोकांचा मृत्यू झाला होता. जनरल डायर याने गोळीबाराचा आदेश दिला होता. तर यानुसार कंटिन्यू 10 मिनिटे गोळीबार करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर ही लढाई 1757 या वर्षी झाली. असहकार चळवळ कधी सुरू झाली? तर 1920 मध्ये असहकार चळवळ सुरू झाली आणि ही चळवळ महात्मा
गांधीजी यांनी सुरू केली होती. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? तर चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू या दोघांनी मिळून स्वराज्य पक्षाची स्थापना केली. आणि कधी केली असं विचारलं तर 1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, सायमन कमिशन भारतात कधी आले? तर 1928 मध्ये सायमन कमिशन हे भारतामध्ये आले. सायमन गो बॅक ही घोषणा कोणी दिली? तर लाला लजपत राय यांनी सायमन गो बॅक ही घोषणा दिली. आता सायमन कमिशन आहे, सायमन कमिशन मध्ये एकूण 7 व्यक्ती होते आणि त्यामध्ये एकही भारतीय व्यक्ती नव्हता. त्यामुळे सायमन गो बॅकची ही घोषणा देण्यात आली होती. लाहोर अधिवेशन काँग्रेसने काय ठरवले? लाहोरच्या अधिवेशनात काँग्रेसने काय ठरवले? तर पूर्ण स्वराज्याचा ठराव पास करण्यात आला होता लाहोर अधिवेशनामध्ये. मिठाचा सत्याग्रह कधी झाला? तर 12 मार्च 1930 या दिवशी मिठाचा सत्याग्रह झाला. दांडी यात्रेचा शेवट कधी झाला? तर 6 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी दांडी येथील मीठ उचलून दांडी यात्रेचा शेवट केला. पोर्तुगीजांनी आपली पहिली वखार कोठे स्थापन केली होती? तर ही वखार त्यांनी कोच्चिन येथे स्थापन केली. पुढचा प्रश्न आहे, गांधी आर्यविन करार कधी झाला? तर हा करार 1931 मध्ये झाला होता. पुढील प्रश्न, पुना पॅक्ट कोणामध्ये झाला? तर महात्मा गांधी आणि डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्यामध्ये पुना पॅक्ट झाला होता. आता डॉक्टर बी आर आंबेडकर यांचं म्हणणं होतं की दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात यावे. स्वतंत्र मतदारसंघ. तर महात्मा गांधी यांचं म्हणणं होतं की आरक्षित जागा देण्यात याव्या. तर यानुसार दलितांना 147 एवढ्या आरक्षित जागा देण्यात आल्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले? तर हे आंदोलन 8 ऑगस्ट 1942 रोजी सुरू झाले. करा किंवा मरा ही घोषणा कोणी दिली? तर महात्मा गांधीजी यांनी करा किंवा मरा ही घोषणा दिली. आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली? तर रास बिहारी बोस यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना केली. त्यानंतर ही फौज सुभाषचंद्र बोस यांच्याकडे नेतृत्व या फौजेचे देण्यात आले. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा ही घोषणा कोणाची? तर ही घोषणा आहे सुभाषचंद्र बोस यांची. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर लॉर्ड माउंटबेटन हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर ते होते सी राजगोपालचारी. हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. पुढचा प्रश्न आहे, 1857च्या उठावात बिहारचे नेतृत्व कोणी केले? तर कुंवर सिंह यांनी बिहारचे नेतृत्व केले. बेगम हजरत महल यांनी कोठून उठावाचे नेतृत्व केले? तर लखनौ येथून बेगम हजरत महल यांनी उठावाचे नेतृत्व केले. त्यानंतर झाशी येथून सर्वांना माहित आहे राणी लक्ष्मीबाई यांनी उठावाचे नेतृत्व केले. राणी लक्ष्मीबाई. त्यानंतर आणखी कुठून? तर दिल्ली येथून बहादूर शाह जफर यांनी उठावाचे नेतृत्व केले. बहादूर शाह जफर. त्यानंतर 1857च्या उठावात तात्या टोपे यांना कोठे फाशी देण्यात आली? तर यांना शिवपुरी येथे फाशी देण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना कोणी केली किंवा संस्थापक कोण होते? तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना केली. पुढे याचेच नाव 1904 मध्ये मित्रमेळा असे करण्यात आले. त्यानंतर मित्रमेळा ही संघटना कोणी स्थापन केली? तर स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा सावरकर बंधूंनी मित्रमेळा ही संस्था स्थापन केली. नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनची हत्या कोणी केली? तर अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी नाशिकचे कलेक्टर जॅक्सनची हत्या केली. आणि हत्या कधी केली? तर 1909 मध्ये हत्या करण्यात आली. पुढचा प्रश्न पाहूया, चाफेकर बंधूंनी रॅडची हत्या का केली? तर प्लेग निवारण मोहिमेतील जुलमांमुळे रॅडची हत्या करण्यात आली. पुढील प्रश्न, इंडिया हाऊसची स्थापना लंडनमध्ये कोणी केली? तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना केली. त्यानंतर गदर पक्षाचे मुखपत्र कोणते होते? तर गदर याच नावाचे ते मुखपत्र होते. बंगालची फाळणी कोणत्या व्हॉइसरॉयने रद्द केली? तर लॉर्ड हॉर्डिंग या व्हॉइसरॉयने बंगालची फाळणी रद्द केली. मुस्लिम लीगची
पहिली अध्यक्ष कोण? तर मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष होते आगा खान. मुस्लिम लीगची स्थापना झाली होती 1906 मध्ये आणि त्याचे मुख्यालय होते बांगलादेशमधील ढाका येथे. पहिले अध्यक्ष आगा खान. 1909च्या कायद्याला काय म्हणतात? तर या कायद्याला मॉर्लो मिंटो सुधारणा कायदा असे म्हटले जाते. भारताचा राष्ट्रध्वज कोणी तयार केला? तर पिंगळी व्यंकय्या यांनी भारताचा राष्ट्रध्वज तयार केला. गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? तर लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. मूकनायक वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केले. महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह कधी झाला? तर 1927 मध्ये हा सत्याग्रह झाला आणि हा सत्याग्रह डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी केला होता. त्यानंतर सत्यशोधक समाजाचे कार्य कोणी पुढे नेले? तर महात्मा फुले यांच्यानंतर कृष्णराव भालेकर यांनी सत्यशोधक समाजाचे कार्य पुढे नेले. सत्यशोधक समाजाची स्थापना ही 1873 मध्ये झाली होती आणि ही स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. महात्मा ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी कोठे देण्यात आली? तर ही पदवी मुंबई येथे त्यांना देण्यात आली. प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली? तर 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना झाली आणि या समाजाची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली. आर्य समाजाचे संस्थापक कोण होते? तर स्वामी दयानंद सरस्वती हे आर्य समाजाचे संस्थापक आहेत आणि आर्य समाजाची स्थापना ही 1875 मध्ये झाली. स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदाकडे परत चला हा नारा दिला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. त्यांनी ही स्थापना 1897 मध्ये केली होती. रामकृष्ण मिशनची स्थापना. बक्सरची लढाई कधी झाली? तर 1867 मध्ये बक्सरची लढाई झाली. द्विराज्य व्यवस्था कोणी सुरू केली? तर रॉबर्ट क्लाइव्ह यांनी द्विराज्य व्यवस्था सुरू केली आणि रद्द पण करण्यात आली नंतर. वॉरन हेस्टिंगने ही द्विराज्य व्यवस्था रद्द केली. टिपू सुलतान कोणाचा मुलगा होता? तर टिपू सुलतान हा हैदर अलीचा मुलगा होता. चौथ्या अँग्लो म्हैसूर युद्धात टिपू सुलतान कधी मारला गेला? तर 1799 मध्ये टिपू सुलतान मारला गेला. यानंतर हैदराबादच्या निजामाने तैनाती फौजेचा स्वीकार केला. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तर लॉर्ड वेलस्ली यांनी तैनाती फौजेची पद्धत सुरू केली आणि सर्वप्रथम तैनाती फौजेचा स्वीकार करणारे राज्य होते हैदराबाद. हैदराबादच्या निजामाने सर्वप्रथम तैनाती फौजेचा स्वीकार केला. तिसरे मराठा इंग्रज युद्ध कधी झाले? तर 1817 ते 1818 या काळामध्ये तिसरे मराठा इंग्रज युद्ध झाले. वंगभंग विरोधी चळवळ कोणत्या नावाने ओळखली जाते? तर ही चळवळ स्वदेशी चळवळ या नावाने ओळखली जाते. जालियनवाला बाग हत्याकांडात गोळीबाराचा आदेश कोणी दिला होता? तर हा आदेश जनरल डायर यांनी दिला होता. खिलाफत चळवळीचे नेते कोण होते? तर अली बंधू हे खिलाफत चळवळीचे मुख्य नेते होते. मुंबईत नेटिव्ह जनरल लायब्ररीची सुरुवात कोणी केली? तर जगन्नाथ शंकर शेठ यांनी नेटिव्ह जनरल लायब्ररीची सुरुवात केली. थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक कोणी लिहिले? तर हे पुस्तक डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी लिहिले. 1857च्या उठावात साताऱ्याचे नेतृत्व कोणी केले? तर रंगो बापूजी गुप्ते यांनी 1857च्या उठावात साताऱ्याचे नेतृत्व केले आणि 1857च्या उठावामध्ये असे एकच संस्थान होते जिथे की लष्करी कायदा लागू केला होता. लष्करी कायदा 1857च्या उठावामध्ये. भारतात वृत्तपत्रांचा मुक्तिदाता कोणाला म्हटले जाते? तर चार्ल्स मेटकाप यांना भारतामध्ये वृत्तपत्रांचा मुक्तिदाता असे म्हटले जाते. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली 1873 मध्ये. 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोठे झाली? तर पुणे या जिल्ह्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? तर गुलामगिरी हे पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर
A.O. ह्यूम यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली आणि कधी केली तर 1885 मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे झाले तर मुंबई येथे काँग्रेसचे पहिले अधिवेशन झाले. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर व्योमेशचंद्र बॅनर्जी हे काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. मोडी लिपीचा सर्वाधिक वापर कोणत्या काळात झाला तर मराठा साम्राज्यामध्ये या लिपीचा सर्वाधिक वापर करण्यात आला. रयतेचा राजा कोणाला म्हणतात तर छत्रपती शिवाजी महाराज यांना रयतेचा राजा असं म्हटले जाते. 1848चा साताऱ्याचा वारसा हक्क कायदा कोणी नाकारला तर हा कायदा लॉर्ड डलहौसी यांनी नाकारला. कोल्हापूर संस्थानाचे विलिनीकरण कोणत्या वर्षी झाले तर 1949 मध्ये कोल्हापूर संस्थानाचे विलिनीकरण झाले. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण होते तर डॉक्टर B.R. आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. 1818 मध्ये पेशवाईचा अंत कोणत्या पेशव्याच्या काळात झाला तर दुसरे बाजीराव याच्या काळामध्ये पेशवाईचा अंत झाला. इंग्रजांनी सुरतमध्ये पहिली वखार कोणत्या वर्षी सुरू केली तर 1612 मध्ये पहिली वखार सुरू केली. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म कोठे झाला तर वाराणसी येथे राणी लक्ष्मीबाईचा जन्म झाला होता. 1857च्या उठावावर द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स हे पुस्तक कोणी लिहिले तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स हे पुस्तक लिहिले. 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता बरखास्त करून ती कोणाकडे सोपवली तर ब्रिटिश राणीकडे ती सत्ता सोपवली. यानुसार 1858चा एक कायदा करण्यात आला. या कायद्यानुसार ही सत्ता ब्रिटिश राणीकडे सोपवण्यात आली. भारताची पहिली राणी म्हणून व्हिक्टोरिया यांनी घोषणा कधी केली तर ही घोषणा 1858 मध्ये करण्यात आली. 1858च्या कायद्याने गव्हर्नर जनरलला काय पद देण्यात आले तर यानुसार गव्हर्नर जनरलला व्हाईसराय हे पद देण्यात आले. आनंदमठ ही कादंबरी कोणी लिहिली तर ही कादंबरी बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी ही कादंबरी लिहिली. वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीतून घेण्यात आले आहे तर हे गीत आनंदमठ या कादंबरीतून घेण्यात आले आहे आणि ही कादंबरी बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेली आहे. हे पण लक्षात ठेवायचं आहे. बॅटल ऑफ प्लासी कोणामध्ये झाली होती तर ही युद्ध रॉबर्ट क्लाइव्ह आणि सिराज उद्दौला या दोघांमध्ये झाले होते. नीळचा उठाव कोणत्या वर्षी झाला तर हा उठाव 1859 मध्ये झाला होता. पिंडारी युद्धाचा संबंध कोणाशी आहे तर हा संबंध लॉर्ड हेस्टिंग यांच्याशी आहे. पुढचा प्रश्न, पेशव्यांचे मुख्यालय कोठे आहे तर शनिवारवाडा येथे पेशव्यांचे मुख्यालय आहे जे की पुण्यामध्ये आहे. मिरात उल अखबार कोणी सुरू केले तर हे वृत्तपत्र राजा राम मोहन रॉय यांनी सुरू केले. सतीप्रथा विरोधी कायदा करण्यासाठी कोणी प्रयत्न केले तर राजा राम मोहन रॉय यांनी सतीप्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केले. वेदांत कॉलेजची स्थापना कोणी केली तर राजा राम मोहन रॉय यांनी वेदांत कॉलेजची स्थापना केली. पुढचा प्रश्न, विधवा पुनर्विवाह कायदा 1856 मध्ये कोणी मंजूर केला तर हा कायदा लॉर्ड डलहौसी यांनी मंजूर करा. यांनीच संस्थाने विलिनीकरणाचे धोरण राबवले होते, ज्यानुसार सातारा हे पहिले संस्थान खालसा केले. त्यानंतर 1853 मध्ये झाशी हे संस्थान खालसा केले. तसेच इतर पण संस्थाने खालसा केली. नेटिव्ह मॅरेज ऍक्ट 1872 कशासाठी होता तर हा ऍक्ट आंतरजातीय विवाहासाठी करण्यात आला होता. प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते तर सुबोध पत्रिका हे प्रार्थना समाजाचे मुखपत्र होते. पुढचा प्रश्न, हंटर कमिशन कशाची चौकशी करण्यासाठी नेमले होते तर हे कमिशन जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आले होते. असहकार चळवळीत वकिली सोडणारे भारतीय नेते कोण होते तर ते होते चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू. चौरी चौरा घटनेनंतर गांधीजींनी कोणती चळवळ मागे घेतली तर या घटनेनंतर असहकार चळवळ ही मागे घेण्यात आली. ही घटना उत्तर प्रदेशमध्ये झाली होती आणि UP मध्ये. यामध्ये 23 पोलीस कर्मचारी आहेत त्यांना
एका खोलीमध्ये बंद करून त्याला आग लावण्यात आली होती. नेहरू रिपोर्ट 1928 कोणी तयार केला? तर हा रिपोर्ट मोतीलाल नेहरू यांनी तयार केला होता. पुढील प्रश्न आहे, क्रिप्स मिशन भारतात कधी आले? तर हे मिशन 1942 मध्ये भारतामध्ये आले होते. सायमन कमिशन मध्ये किती सदस्य होते? तर सायमन कमिशन मध्ये एकूण 7 सदस्य होते आणि त्यामध्ये एकही सदस्य भारतीय नव्हता. गांधी आर्विन कराराला काय म्हणतात? याच कराराला दिल्ली करार असे पण म्हटले जाते. ऑगस्ट ऑफर 1940 कोणाची होती? तर ही ऑफर लॉर्ड लिथगो यांची होती. वैयक्तिक सत्याग्रह करणारे पहिले भारतीय सत्याग्रही कोण होते? तर आचार्य विनोबा भावे हे पहिले वैयक्तिक सत्याग्रही आहेत. भारत छोडो आंदोलनाचा मसुदा कोणी तयार केला? तर हा मसुदा जवाहरलाल नेहरू यांनी तयार केला. बौद्ध धर्म कोणत्या भाषेत आहे? तर हा धर्म पाली या भाषेमध्ये आहे. जैन धर्माचे पहिले तीर्थंकर कोण होते? तर वृषभदेव हे पहिले तीर्थंकर होते. मुघल साम्राज्याचा शेवटचा सम्राट कोण होता? तर बहादूर शाह जफर हा मुघल साम्राज्याचा शेवटचा सम्राट होता. पोखरण 1 अणुचाचणीचे नाव काय होते? तर या अणुचाचणीचे नाव होते स्माइलिंग बुद्धा. परमहंस सभा कोठे स्थापन झाली? तर ही सभा मुंबई येथे स्थापन करण्यात आली. बँक राष्ट्रीयकरण 1969 यावेळी पंतप्रधान कोण होत्या? तर इंदिरा गांधी या पंतप्रधान होत्या. यानुसार 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. नक्षलवादाची सुरुवात कोठून झाली? तर नक्षलवादी एक ठिकाण आहे पश्चिम बंगालमध्ये, येथून नक्षलवादाची सुरुवात झाली. चिपको आंदोलनाचे प्रणेते कोण होते? तर सुंदरलाल बहुगुणा हे चिपको या आंदोलनाचे प्रणेते होते. काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? तर बद्रुद्दीन तय्यबजी हे काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते. काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये A.O. ह्यूम यांनी केली होती. हे पण लक्षात ठेवायचं आहे. काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर ॲनी बेझंट या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या, पण त्या विदेशी होत्या. पुढचा प्रश्न काय आहे? काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या? तर त्या होत्या सरोजिनी नायडू. त्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष होत्या काँग्रेसच्या. भगतसिंगना फाशी कधी दिली? तर यांना 23 मार्च 1931 रोजी फाशी देण्यात आली. सँडर्सची हत्या कोणी केली? तर भगतसिंग व राजगुरू या दोघांनी मिळून सँडर्सची हत्या केली. केंद्रीय असेंब्लीमध्ये बॉम्ब कोणी टाकले? तर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकले. बारडोली सत्याग्रह कोणी केला? तर सरदार पटेल यांनी बारडोली सत्याग्रह केला. बारडोलीमध्ये सरदार ही पदवी कोणी दिली? तर तिथल्या महिलांनी त्यांना सरदार ही पदवी दिली. महात्मा गांधी 1924च्या कोणत्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते? तर ते बेळगाव या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते. काकोरी कटमध्ये कोणाला फाशी झाली? तर रामप्रसाद बिस्मिल यांना काकोरी कटमध्ये फाशी देण्यात आली. सँडर्सची हत्या कशाचा बदला घेण्यासाठी करण्यात आली होती? तर लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सँडर्सची हत्या करण्यात आली होती. गांधीजींचा पहिला सत्याग्रह कोठे झाला? तर हा सत्याग्रह चंपारण येथे झाला 1917 मध्ये. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पेशवा काय काम करत? तर ते काय मुख्य प्रधान होते. पुढचा प्रश्न, प्लासीच्या युद्धात इंग्रजांचे नेतृत्व कोणी केले होते? तर रॉबर्ट क्लाइव्ह हा इंग्रजांकडून होता. त्यामध्ये इंग्रजांचे नेतृत्व रॉबर्ट क्लाइव्ह यांनी केले होते. इंग्रजांनी मद्रासमध्ये कोणता किल्ला बांधला? तर त्यांनी फॉर्ट सेंट जॉर्ज हा किल्ला मद्रासमध्ये बांधला. राजा राममोहन रॉय यांनी कोणती संस्था स्थापन केली? त्यांनी ब्रह्मो समाज ही संस्था स्थापन केली. 1828 मध्ये त्यांनी ही संस्था स्थापन केली. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? तर तेव्हा क्लेमेंट ॲटली हे ब्रिटनचे पंतप्रधान होते. हैदराबाद संस्थानाचे भारतात विलिनीकरण कोणत्या ऑपरेशनने झाले? तर यासाठी भारत सरकारने पोलीस कारवाई केली होती आणि त्याचे नाव ठरवले होते ऑपरेशन पोलो. या ऑपरेशन पोलोद्वारे भारतात हैदराबादचे विलिनीकरण करण्यात आले. जम्मू काश्मीरचे भारतात विलिनीकरण कधी झाले?
तर 1947 मध्ये जम्मू काश्मीरचे भारतामध्ये विलिनीकरण झाले. राज्य पुनर्रचना आयोग कधी स्थापन करण्यात आला? हा आयोग 1953 मध्ये स्थापन करण्यात आला. त्यानंतर भाषिक आधारावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते होते? तर हे होते आंध्र प्रदेश हे राज्य. भारतावर चीनने आक्रमण कधी केले? तर 1962 मध्ये भारतावर चीनने आक्रमण केले होते. भारत पाक युद्ध कधी सुरू झाले? तर 1971 मध्ये भारत आणि पाक हे युद्ध सुरू झाले. यानुसार पाकिस्तानचे 2 तुकडे करण्यात आले. कोणकोणते? एक पाकिस्तान आणि दुसरा तुकडा म्हणजे बांगलादेश. तर आपण नवीन एक देश निर्माण केला, बांगलादेश. या युद्धानुसार भारताची 97,000 युद्ध कैदी आपण कैद केले होते. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतात अंतर्गत आणीबाणी कधी लावली? तर 1975 मध्ये भारतामध्ये अंतर्गत आणीबाणी लावण्यात आली होती. जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? तर लाल बहादूर शास्त्री ही घोषणा दिली, यांनी ही घोषणा दिली. भारताच्या राष्ट्रगीताचे गायन कालावधी किती? तर 52 सेकंद आहे भारतीय राष्ट्रगीताचा गायन कालावधी. राष्ट्रध्वजातील चक्राचा रंग कोणता? तर जो चक्राचा रंग आहे ती आहे गडद निळा. पुढचा प्रश्न, पंचशील करार कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर हा करार भारत आणि चीन या 2 देशांमध्ये झालेला करार आहे. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री होते. महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली? तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. आणि जेव्हा निर्मिती झाली तेव्हा यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. भारतीय अवकाश संशोधनाचे जनक कोण? तर डॉक्टर विक्रम साराभाई हे भारतीय अवकाश संशोधनाचे जनक आहेत. भारताची पहिली अणुचाचणी कोठे झाली? तर ही झाली पोखरण येथे. हरित क्रांतीचे जनक कोण होते? तर MS स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक होते. हरित क्रांतीनुसार काय? गहू आणि तांदूळ यांचे उत्पन्न भारतामध्ये वाढले. गहू आणि तांदूळ या 2 पिकांच्या उत्पादनावर फोकस करण्यात आले. धवल क्रांती कोणाशी संबंधित आहे? तर डॉक्टर वर्गीस कुरियन यांचे संबंधित आहे. धवल क्रांती ही दूध उत्पादनाशी संबंधित आहे. बँकाचे राष्ट्रीयकरण पहिल्यांदा कधी झाले? तर 1969 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीयकरण झाले. तेव्हा इंदिरा गांधी या पंतप्रधान होत्या. यानुसार एकूण 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण? तर इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर BR आंबेडकर हे संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते. भारतीय संविधान कधी स्वीकारले? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले. भारतीय संविधान कधी लागू झाले? तर हे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी पूर्णतः लागू झाले. आणि जे काही 26 नोव्हेंबर होते 1949 इथे काहीच कलमे लागू करण्यात आली होती, महत्वपूर्ण कलमे. लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर गवा मावळणकर हे लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते. पहिले सार्वत्रिक निवडणूक भारतात कधी झाली? तर 1951 आणि 52 मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? तर HK केनिया हे भारताचे पहिले सरन्यायाधीश होते. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण? तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? तर CD देशमुख हे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. भारताच्या अर्थव्यवस्थेचे उदारीकरण कोणत्या वर्षी झाले? तर 1991 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचे उदारीकरण झाले. 1991 मध्ये आपण LPG मॉडेलचा स्वीकार केला. LPG म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन.
कारगिल युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर 1999 मध्ये कारगिल युद्ध झाले. भारताच्या पहिल्या अंतराळवीर महिला कोण होत्या? तर कल्पना चावला या भारताच्या पहिल्या अंतराळवीर महिला होत्या. ऑपरेशन विजय कशाशी संबंधित आहे? तर हे ऑपरेशन कारगिल युद्धाशी संबंधित आहे. भारताचे पहिले डिजिटल राज्य कोणते? तर ते आहे केरळ. केरळ हे भारताचे पहिले डिजिटल राज्य आहे. आधार प्रणालीची सुरुवात कधी झाली? तर 2009 मध्ये आधार प्रणालीची सुरुवात झाली. माहिती अधिकार कायदा कधी आला? तर हा कायदा 2005 मध्ये लागू करण्यात आला होता. शिक्षण हक्क कायदा कधी लागू झाला? तर 2010 मध्ये शिक्षण हक्क कायदा लागू झाला. जीएसटीची सुरुवात कधी झाली? तर 1 जुलै 2017 रोजी जीएसटी सुरू करण्यात आले. भारताचा स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाच्या स्मरणार्थ आहे? तर हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणात उभारण्यात आला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनाच लोह पुरुष असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, नीती आयोगाची स्थापना कधी झाली? तर 2015 मध्ये नीती आयोगाची स्थापना झाली. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कधी असतो? तर 17 सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन असतो. हा कशाबद्दल साजरा केला जातो? तर मराठवाडा हे संस्थान पूर्वी हैदराबाद मध्ये होते. हैदराबादमध्ये भारत सरकारने कारवाई ऑपरेशन पोलो अंतर्गत पोलीस कारवाई करून 17 सप्टेंबर या दिवशी मराठवाडा आणि हैदराबाद हे दोन्ही संस्थाने मुक्त करण्यात आले. त्यानुसार मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा 17 सप्टेंबरला साजरा केला जातो. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री होते. जय विज्ञान ही घोषणा कोणी दिली? तर अटल बिहारी वाजपेयी यांनी जय विज्ञान ही घोषणा दिली. भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च कमांडर कोण असतात? तर राष्ट्रपती हे तिन्ही दलाचे सर्वोच्च कमांडर असतात. जसे की स्थल सेना, त्यानंतर वायुसेना, त्यानंतर जलसेना किंवा नौसेना, या तिन्ही सेनेचे जे मुख्य कमांडर असतात ते असतात भारताचे राष्ट्रपती. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पुढील प्रश्न, चिपको आंदोलन कोणाशी संबंधित आहे? तर हे पर्यावरण वाचवण्याशी संबंधित आहे चिपको आंदोलन. नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या कोण होत्या? तर मेघा पाटकर या नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या होत्या. अमृतसर शहराची स्थापना कोणी केली? तर गुरु रामदास यांनी अमृतसर या शहराची स्थापना केली. सुवर्ण मंदिर कुठे आहे? तर हे मंदिर अमृतसर येथे स्थित आहे. पुढील प्रश्न, शिखांचे 10वे गुरु कोण होत? तर हे गुरु गोविंद सिंग हे शिखांचे 10वे गुरु आहेत आणि यांची समाधी नांदेड येथे आहे. खालसा पंथांची स्थापना कधी झाली? तर 1699 मध्ये खालसा पंथाची स्थापना झाली. ग्रँड ट्रंक रोडची कोणी बांधला? तर शेरशाह सुरी यांनी ग्रँड ट्रंक रोड बांधला. मयूर सिंहासन कोणी बनवले होते? तर हे सिंहासन शहाजहां यांनी बनवले होते. कोहिनूर हिरा कोणाच्या काळात चोरीस गेला होता? तर हा नादिर शहा याच्या काळात चोरीला गेला होता. 1857च्या उठावात दिल्लीचे नेतृत्व कोणी केले? तर बहादूर शाह जफर यांनी दिल्लीचे नेतृत्व केले होते. झाशीचे विलिनीकरण कोणत्या तत्वावर झाले? तर दत्तक वारसा नामंजूर या तत्वावर झाशीचे विलिनीकरण करण्यात आले. सती प्रथा बंदीला कोणाचा विरोध होता? तर सनातनी लोकांचा सती प्रथा बंदीला विरोध होता. 1829 मध्ये लॉर्ड विल्यम बेटिंग यांनी कायदा करून सती प्रथा बंद केली. गव्हर्नर जनरल होते तेव्हा बेटिंग. म्हैसूरचा दुसरा नवाब कोण? तर टिपू सुलतान हा म्हैसूरचा दुसरा नवाब होता. हुमायूनचा मकबरा कोठे आहे? तर हा मकबरा दिल्ली येथे स्थित आहे. पुढील प्रश्न, ताजमहल बांधण्यासाठी किती वर्षे लागली? तर सुमारे 22 वर्ष ताजमहल बांधण्यासाठी लागली. शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची भेट कुठे झाली? तर आग्रा येथे शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची भेट झाली. छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला? तर 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला. शाहू महाराजांनी छत्रपती पद कुठून स्वीकारले? तर सातारा येथून त्यांनी छत्रपती हे पद स्वीकारले. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा.
व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.